तो एक हुशार, कमी बोलणारा आणि नेहमी पहिल्या नंबरवर असलेला मुलगा होता. त्याचं जग फक्त पुस्तकं, मार्क्स आणि त्याच्या आईचं स्वप्न यांच्याभोवती फिरत होतं. माझा मुलगा इंजिनियर होणार, हे वाक्य घरात रोज घुमायचं. शाळेत सगळे त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहायचे, पण कोणालाच माहीत नव्हतं की आकाश दररोज रात्री उशिरा उठून सवयीप्रमाणे एक डायरी लिहायचा. त्यात फक्त एकच ओळ लिहायचा, मी खरंच माझा आहे का? कॉम्पिटिशनचं युग होतं. शाळा, क्लासेस, टेस्ट सिरीज, रँक, आकाशचं आयुष्य या सगळ्यांच्या मधोमध अडकलेलं होतं. त्याला बेस्ट ठरायचं होतं, पण कुठल्या किमतीवर? त्याची आई रोज सकाळी एकच वाक्य म्हणायची, पप्पांचं स्वप्न अधुरं राहिलं, तू ते पूर्ण कर. पप्पा वयाच्या 30शीत गेल्यावर आईने एकटीने संसार ओढला. आकाशचं शालेय यश हे तिचं एकमेव अभिमानाचं कारण होतं. मात्र आकाशच्या डोळ्यांआड त्याच्या मनात निरुत्साही वावटं सुरू होतं. त्याचे मित्र नव्हते, कारण तो खूप बिझी असायचा. त्याला हसावं असं मनापासून वाटायचं, पण चेहऱ्यावर कायम परीक्षेचा विचार असायचा. जेव्हा कोणी चुकून चल क्रिकेट खेळूया का असं विचारायचं, तो हसून टाळायचा. मात्र आतून एक आवाज रोज विचारायचा, आपण माणूस आहोत की मार्क्ससाठी मशीन? एक दिवस क्लासमध्ये एका मुलीनं विचारलं, आकाश तुझा छंद काय आहे? तो थबकला. त्याने विचार केला, छंद? त्याला आठवलं, त्याला पेंटिंग आवडायचं. लहानपणी त्याने आईचा चेहरा कागदावर रंगवला होता. पण मग आईनेच तो कागद फाडून टाकला. हे इंजिनिअरिंगला लागणार आहे का? त्या दिवशी आकाशच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढली. त्या रात्री डायरीत त्याने लिहिलं, मी नाही बेस्ट, मी फक्त खोका झालोय, ज्यात स्वप्न जिवंत काढली जातात. रात्रीचे 2 वाजले होते. आकाश अभ्यासाच्या वहीत डोळे रोवून बसला होता, पण मन भंगारासारखं विखुरलेलं होतं. एका पेपरला 98 मार्क्स मिळाले होते, पण गुरुजींचा चेहरा गंभीर होता. अरे बापरे, आकाश, 2 मार्क कुठे गेले रे तुझे? तुला सगळ्यांना पछाडायचं आहे की नाही? आईने पण वाक्य टाकलं, यावेळी शाळेचा टॉपर तूच हवास. शब्द कानावर आदळत राहिले. टॉपर, संपूर्ण, पहिल्या नंबरचा मुलगा. पण त्याला कोणी विचारलं नव्हतं, तुला ठीक वाटतंय का? त्या रात्री त्याचं डोकं गरगरायला लागलं. छाती धडधडत होती. ओल्या डोळ्यांनी तो आरशात बघत म्हणाला, माझं मला कळत नाही आहे आता. दुसऱ्या दिवशी पेपराच्या दरम्यान तो हरवलेल्या नजरेने बोर्डाकडे पाहत बसला. एका क्षणी त्याचा मेंदू बंद झाला. तो उठला, पेपर रिकामा टाकला आणि बाहेर गेला. आधी शिक्षकांनी रागावलं, पण त्याला फक्त अंधुक शब्द ऐकू येत होते. शाळेबाहेर पडताना तो अचानक खाली कोसळला. डोळे उघडले तर आई त्याच्या हातात हात धरून बसली होती. तिच्या डोळ्यात भीती होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, त्याला एन्झायटी डिसऑर्डर झाला आहे. तणावाने त्याचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. आईला काहीच कळेना, पण तो तर बेस्ट आहे. डॉक्टर म्हणाले, हो बेस्ट, पण कुणासाठी? आई रडू लागली. पहिल्यांदाच आकाशने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच विचारलं, आई, मी फक्त मार्क्ससाठी जगायचं का? आईकडे उत्तर नव्हतं. त्या रात्री डायरीत त्याने लिहिलं, आज मी पडलो, पण कदाचित आता उभा राहीन स्वतःसाठी. शाळेच्या दिवसांपासून आकाश कधीच थांबला नव्हता. त्याला कायमच सर्वांना दाखवायचं होतं, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. मात्र आता तो एका वेगळ्या दिशेने जात होता, स्वतःच्या मार्गाने. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर काही आठवडे आकाश घरातच आराम करत होता. त्याच्या मनावरचा ताण हळूहळू कमी होऊ लागला, पण अजूनही काही प्रश्न त्याच्या मनात होते. एक दिवस त्याच्या शाळेतील एक शिक्षक गणेश सर त्याच्याकडे आले. गणेश सर नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि अधिकाधिक विचार यावर शिकवायचे. आकाश त्यांच्याशी शांतपणे बोलायला लागला. गणेश सर त्याला म्हणाले, आकाश, तू ज्या गोष्टींवर प्रेम करतोस त्याच गोष्टी शिक. आपल्याला इतरांचा आदर्श न बनवता आपल्याला स्वतःच्या मार्गावर चालायला हवं. आकाश विचार करत राहिला. त्याच्या मनात काहीतरी बदलत होतं. त्याचं स्वप्न आता बदललं होतं. त्याने ठरवलं की त्याला फक्त बेस्ट ठरायचं नाही, तर तो त्याच्या आयुष्यात प्रेम आणि शांतता शोधणार होता. आकाशने डायरीमध्ये एक नवीन ध्येय लिहिलं, शिकायचं, पण तेच, ज्याची मला आवड आहे. त्या वर्षीची परीक्षेची तयारी सुरू होती. शाळेत सर्वांचा दबाव होता, पण आकाशने यावेळी इतरांच्यापेक्षा वेगळं ठरवलं. मी पुढच्या वर्षी इतरांपेक्षा वेगळ्या मार्गावर जाऊन एक छान कलाकार होणार आहे. फक्त विज्ञान शिकून टॉप होणं हा माझा मार्ग नाही. त्याने गणेश सरांना सांगितलं, सर, मी आता अभिनय शिकणार आहे. गणेश सर हसले, पण त्याचे डोळे गर्वाने चमकले. आकाश, तू शिकलेला आहेस, हा निर्णय तुझा आहे, जो तुझ्या हृदयापासून येतो. आकाशला निर्णय घेतल्यावर नेहमीचा तणाव आणि दबाव जाणवला. त्याच्या मित्रांनी आणि शिक्षकांनी त्याला विचारलं, तू अभिनय शिकणार? हे तुझ्या करिअरसाठी कसं योग्य आहे? तुम्ही समजून नाही घेत, आकाश हसत म्हणाला. कदाचित मी बेस्ट होण्याच्या मागे किती वेळा पळालो, पण आज मी सर्वोत्तम होणार आहे, जो खरा मी आहे. शिव्या, जो आकाशचा मित्र होता आणि तो नेहमीच त्याला बेस्ट स्टुडंट म्हणून ओळखत होता, तो समजून घेतो की आकाश एक वेगळी दिशा घेत आहे. आकाश, तू अभिनेता होणार असं मला वाटत नव्हतं, शिव्याने त्याला हसत सांगितलं. आकाश हसला. शिव्या, तुझं म्हणणं खरं आहे, पण मी जे करणार आहे ते फक्त माझ्यासाठी आणि त्यात मला आनंद मिळतो.
आकाशने अभिनय शिकण्यासाठी नवे निर्णय घेतले. त्याने एका नाटक विद्यालयात प्रवेश घेतला. त्याचं जीवन आता रंगमंचावर वावरायला लागलं. शाळेतील त्याच्या सगळ्या बेस्ट स्टुडंटच्या गोष्टी मागे पडल्या. त्याला खरा आत्मविश्वास सापडला. हा असा मी असावा, हा मी खरा आकाश असावा. तो अभिनय करत असताना त्याला समजलं की त्याच्या आयुष्यात तितकीच गोडी होती, जी त्याने फक्त पुस्तकांमध्ये शोधली होती, पण आता ती रंगमंचावर उलगडली होती. शिव्या, गणेश आणि त्याच्या इतर मित्रमैत्रिणींनी त्याला गोड शब्द दिले. आकाश, आता तू खरं बेस्ट होशील. आपण जे होतो त्याचं काहीच महत्त्व नाही. महत्त्व असं असावं की आपण कोणासाठीच जगणार नाही, फक्त स्वतःसाठी. आकाशने याच आत्मविश्वासाने पुढे जात शाळेत, समाजात आणि त्याच्या आयुष्यात आपला ठसा उमटवला. आकाशने जरी अभिनयाला प्राधान्य दिलं असलं तरी त्याला एक गोष्टीचा सतत भास होत होता. शिक्षणाची खरी महत्ता ही माणसाच्या मनातील विश्वास, आनंद आणि स्वप्नांमध्ये आहे. त्याचं यश शाळेच्या पटलावर नव्हतं, पण तो त्याच्या रंगमंचावर, मित्रांमध्ये आणि स्वतःच्या हृदयात बेस्ट बनला. त्याच्या आयुष्यात एक नवीन मार्ग उघडला, आत्मविश्वास आणि सत्यासाठी जगण्याचा मार्ग. एक दिवस आकाश शाळेत परत आला. त्या शाळेच्या गेटसमोर उभं राहून तो विचार करत होता, बेस्ट स्टुडंट हा केवळ एक बाह्य पळवाट आहे, पण सर्वोत्तम म्हणजे तो जो आपल्या मनाचं हक्काचं जीवन जगतो. आकाशला आज स्वतःच्या जीवनाच्या शीर्षकावर बेस्ट किंवा सर्वोत्तम असं काहीही लावायचं नाही. तो फक्त आकाश होता.